हॅलो मित्रांनो, छत्रपती संभाजीनगर जवळील सारोळा हे एक निसर्गरम्य वन पर्यटन केंद्र अगदी जवळच जे मुख्य शहरापासून 24 किलोमीटर अंतरावर स्थित आहे. हरसूल सावंगी गावातून पुढे गेले की चौका लागतो. चौका लागले त्या गावाच्या थोडे अगोदरच उजवीकडे वळायचे. रस्ता छोटा आहे परंतु छान आहे. थोडे पुढे गेल्या की संयुक्त वन व्यवस्थापन समिती सारोळाचा बोर्ड लावलेला दिसतो. आजूबाजूला हिरवेगार डोंगर दिसतात. त्या दिवशी रविवार होता. आम्ही सकाळीच निघालो. त्या परिसरात सभोवतालचे डोंगर आणि घनदाट जंगल पर्यटकांना आकर्षित करतात. अनेक पर्यटक इथे एक दिवसाच्या ट्रेकिंग आणि पिकनिकसाठी येतात. पुढे आम्हाला बरेच पर्यटक भेटले. एका ठिकाणी गरमागरम कांदा पोह्यांचा नाश्ता केला. रस्त्याच्या दोन्ही बाजूला प्रचंड हिरवीगार सुंदर अशी झाडी दिसून येतात. पुढे पोहोचल्यानंतर आम्ही ट्रेकिंगला सुरुवात केली. छोटीच ट्रेकिंग आहे. वर गेल्यानंतर एक गणपतीचे छोटे मंदिर आहे, तिथे दर्शन घेतले आणि त्यानंतर वरतून आपण पाहिल्यानंतर खाली एक तलाव आहे आणि वरतून बसून छानपैकी ते आपण पाहू शकतो. पुढे एका गुहेत सुखमणी महाराजांची समाधी आहे. खूपच सुंदर असं ते परिसर दिसून येतो. मन प्रसन्न होते आणि त्या प्रसन्न वातावरणात हे सुंदर असं हिरवगार झाडी आपल्याला दिसते. एक दिवसाचं पिकनिक जरूर आपण करायला पाहिजे. आणि शेवटी छानपैकी त्या ठिकाणी शाकाहारी जेवणाचा आनंद घेतला. बरीच मंडळी त्या ठिकाणी जेवण करण्यासाठी येतात. छानपैकी शाकाहार आणि मांसाहारी त्या ठिकाणी जेवण होते. सकाळी कोणीच नव्हते परंतु शेवटी प्रचंड मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी जमा झाले आणि शेवटी असं ह्या जंगलातून फिरण्याचा आनंद काही वेगळाच असतो. तर नक्की पण या छोट्या एक दिवसाच्या ट्रेकिंग करण्यासाठी या सारोळा या ठिकाणी येऊ शकता. अतिशय सुंदर असा हा परिसर आपणास पाहण्यास मिळतो आणि तो आनंद घेता येतो. असे हे निवांत जंगलामध्ये फिरण्याचा आनंद आपण नक्की घेऊ शकता. धन्यवाद. जय हिंद.